10 वर्षे सेवा 50% निवृत्तीवेतन. अधिकाऱ्यांनी सुचवल्या सूचना. सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर राज्य सरकारकडून सुधारित निवृत्तीवेतन योजनेची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली. मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. सुधारित पेन्शन योजनेमध्ये राजपत्रित अधिकाऱ्यांनी काही सूचना सुचवल्या असून उशिरा सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवा काळ कमी भरत असल्याने ते 50% निवृत्तीवेतनाच्या सूत्रातून बाद ठरतात असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे 10 वर्षे सेवा झालेल्यांना शेवटच्या वेतनाच्या सरसकट 50% निवृत्तीवेतन मिळावे आणि 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास 10,000 रुपये निवृत्तीवेतन मिळावे अशी मागणी आता राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आलेली आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सुचवण्यात आलेल्या सुधारणा चला तर पाहूया. उशिरा सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवा काळ कमी भरत असल्याने ते 50% निवृत्तीवेतनाच्या सूत्रातून बाद ठरतात. त्यामुळे 10 वर्ष सेवा झालेल्यांना शेवटच्या वेतनाच्या सरसकट 50% निवृत्तीवेतन मिळावे. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास प्रमाणशीर किंवा किमान 10,000 रुपये निवृत्तीवेतन मिळावे. वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा घर खरेदी यासारख्या कारणांसाठी कर्मचाऱ्यांनी आधी काढलेली संचित निधीची रक्कम बिनाव्याज जमा करण्याची तरतूदही करावी. तर 10 वर्ष सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास 58 वर्ष पूर्ण होण्याची वाट न पाहता पुढील महिन्यापासून निवृत्तीवेतन द्यावे. 20 वर्षे सेवा झाल्यास पूर्ण निवृत्तीवेतन कर्मचाऱ्यांना द्यावे. तर कर्मचाऱ्यांना सेवा काळात 3दा विकल्प बदलण्याची सुविधा भी मिळावी ही मागणी करण्यात आलेली आहे. याशिवाय 1982च्या सेवानिवृत्ती योजनेतील सर्व तरतुदी सुधारित राष्ट्रीय योजनेत समाविष्ट करण्यात याव्यात अशाही मागण्या करण्यात आलेल्या आहेत.